गुप्त चैतन्य संत सुद्धा स्वीकारतात. म्हणून हे विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्या भगवंताची 3 रूप सांगितलेले आहेत महाराज. प्रथम रूप आहे निर्गुण निराकार, सगुण निराकार आणि सगुण साकार, असे 3 तत्व आहेत. आणि या 3 तत्वामध्ये जो स्वतः स्वहम आहे नाही का, रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया, आणि असा जो परमात्मा आहे त्याला खेळायचं होतं. मला कुठे यायचं आहे, मला मूळ स्वरूपाकडे यायचं आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या देव्हाऱ्यातली देवी कोण आहे, तुमच्या गावातली देवी कोण आहे, तुमची कुलस्वामिनी कोण आहे. आम्ही फक्त उदो उदो करतो पण तत्वाला हात घालत नाही. म्हणून मला सांगायचं आहे की इथं त्या परमात्म्याला खेळायचं होतं, आणि ते खेळायचं होतं म्हणून संत खेळिया प्रकरणात बोलतात. नाही त्याचे कैसे झाले रे खेळिया, नाही त्याचे घडू लागले रे. अरे अवीट होते ते रूपाशी आले, अरूप होते ते रूपाशी आले, न जीव शिव नाम पावले रे. म्हणजे सोपं नव्हतं महाराज. अरूप होते ते रूपाशी आले, जीव आणि शिव नाम पावले. मग काय प्राप्त झालं तर त्याच्यातूनच त्याची जी पत्नी आहे, त्या स्वरूपाची जी पत्नी आहे, त्या निर्गुण निराकार रूपाची जी पत्नी आहे तिला म्हणतात प्रारंभा. तिचं नाव आहे प्रारंभा आणि ती आहे शक्ती, ती आहे मूळ स्वरूप. आणि त्या शक्तीचा आणि शिवाचा म्हणजे निर्गुण निराकार तत्व आहे, सगुण निराकार आणि सगुण साकार. जेव्हा याचं त्या शक्ती देवानं बाजूला केली तीच प्रारंभ आहे आणि तीच त्याची शक्ती आहे. आणि हे विश्व तिचा पुत्र आहे. कोण? बापही तोच आहे. म्हणून जनाबाई महाराज म्हणतात एग एग विठाबाई. का? बापही तोच आहे आणि आई सुद्धा तोच आहे. म्हणून त्या स्वरूपानं त्या बोलवतात. मग ही प्रारंभ आहे तरी कोण? तुम्हाला 2 मिनिटं सांगते. विठ्ठला 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 विठ्ठला. ऐका ऐका ऐका, आता तुम्हाला तुमच्या घरातली देवी कळेल. आता ऐकल्यानंतर तुम्हाला पण बरं का कसं. ही प्रारंभ म्हणजे काय? प्रारंभ ही कुठं असते? मणिदीपावर आहे. प्रारंभ ही मणिदीपावर आहे आणि तिने शृंगार केलेला आहे, शृंगार केलेला आहे. महाराज तिथल्या बाग आहेत ना, बाग आहे, गार्डन म्हणतो आपण, त्या कल्पवृक्षाच्या आहेत. चिंतामणीचे रस्ते आहेत, अंतपुरे आहेत, सोन्या चांदीचे हिरे मोत्याचे पर्वत आहेत. समुद्र तिचे वाहतात ना, ते समुद्र अमृताचे आहेत. आणि अशी प्रारंभा 16 शृंगार केलेले आहे. ब्रह्म विष्णू महेश तिच्या पलंगाचे पाय आहेत महाराज. आणि ती विराजमान कुठं आहे तर महाराज ती शिवाच्या बेंबीमध्ये विराजमान आहे. ती प्रारंभा, म्हणून तिला प्रारंभा म्हटलेलं आहे. आणि अशी जी प्रारंभा आहे त्या प्रारंभेची शक्ती सुद्धा आपल्या घरात आहे. ज्या देवी तत्वाचं मला याविषयी या ठिकाणी बोलायचं आहे ना महाराज, ते देवी तत्व म्हणजे या महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठ आहेत. 3.5 शक्तिपीठ सांगत असताना तसं जर पाहिलं गेलं तर ना महाराज, पूर्ण भारतामध्ये 50 शक्तिपीठ आहेत. मग या शक्तिपीठामध्ये महाराष्ट्रातली शक्तिपीठ येत नाही. त्याचं कारण असं आहे महाराज, महाराष्ट्रामध्ये असणारी जी शक्तिपीठ आहेत, मग ते तुळजाभवानीचं शक्तिपीठ असेल किंवा लक्ष्मी आईचं शक्तिपीठ असेल किंवा माहूरच्या रेणुकेचं शक्तिपीठ असेल किंवा नाशिकची वणीची देवी तिचं शक्ती, ते अर्ध शक्तिपीठ सांगितले. म्हणून महाराज ही 3 शक्तिपीठ महाराष्ट्रामधली एक तर सोहम आहेत, आद्य आहेत आणि शक्ती स्वरूपान आहेत. म्हणून ही 3.5 शक्तिपीठ. आता तुळजाभवानीचं जर शक्तिपीठ घेतलं तर हे सोहम शक्तिपीठ आहे. रेणुका मातेचं जर शक्तिपीठ घेतलं ना महाराज तर ते एक शक्तिपीठ आद्य शक्तिपीठ आहे. म्हणजे त्या ठिकाणी एक तर देवी सोहम रूपानं प्रगट झालेली आहे किंवा अनिष्टाचा नाश करण्यासाठी देवी त्या ठिकाणी आलेली आहे, म्हणून त्या ठिकाणी तसं म्हणतात. पण मला इथे हे सांगायचे महाराज, ही जी देवी तिथून आपल्या घरामध्ये आपण बोलवतो, कोणाला देवी तत्वाला आपण घरापर्यंत बोलवतो. मग हे मूळ तत्व बोलवत असताना आपण काय करतो? देवीला काय आवडतं महाराज? देवीला गोंधळ आवडतो, बरोबर आहे की नाही? गोंधळ गोंधळ आता सगळंच गोंधळ चाललाय कलियुगामध्ये. काय चाललंय? गोंधळच चाललाय महाराज. पण देवीला जे तत्व आवडते ते गोंधळ. आणि ते गोंधळ का आवडतं त्याचं कारण आहे, तिला बोलवताना गोंधळ घातला गेला महाराज, म्हणून तिला गोंधळ आवडतो. त्याचं कारण असं आहे महाराज की जेव्हा
दक्ष राजा, दक्ष प्रजापती. आणि या दक्ष राजाने जर विचार केला तर आता एकात एक देवी तत्व असल्यामुळं ह्या ज्या देवीचा इतिहास आहे तो एकामध्ये गुंतलेला आहे. पण मला या ठिकाणी सांगायचं आहे की पहिला गोंधळी कोण होता, नाही का? आता गोंधळ सगळे तुमच्याकडे करतात, गोंधळ करतात ना, हो तरी म्हणा. लग्नात केला होता ना, हा, मग तोच गोंधळ. तसं नाही, हा देवी तत्वाचा गोंधळ आहे महाराज. म्हणून तुम्हाला सांगून जाते की हा गोंधळ कोणी घातला तर दक्ष प्रजापतीने हा गोंधळ घातलेला आहे महाराज. महाराज, कथा भाग मोठा असेल पण ती कथा मला इथे सांगायची नाही. मला एवढंच सांगायचं आहे की ज्यावेळी दक्ष राजाने आणि नारद मुनींना श्राप दिला. श्राप का दिला होता तर दक्ष प्रजापतीने सृजन करत असताना 10,000 मुलं निर्माण केली. आणि ही 10,000 मुलं कुठं पाठवली तर तपासाठी जपासाठी हिमालयामध्ये पाठवून दिली. आणि पाठवल्यानंतर महाराज ही मुलं उपवर झाली आणि उपवर होऊन ती मुलं परत आली. आणि परत आल्यानंतर नारद मुनी भेटल्यानंतर त्यांनी विचारलं, अरे मी तुमचा काका आहे, तुम्ही कुठं चालला? आता म्हणे आम्हाला सृजन करायचे, विश्वाची निर्मिती करायची. तेव्हा नारद मुनी म्हटले, अरे राजांनो, विश्वाची निर्मिती करून कोणाचं भलं झाले नाही का? असं करा, तुम्ही पुन्हा हिमालयामध्ये जा. आता काका सांगतात, संत सांगतात, नारद मुनी सांगतात, म्हणून ते 10,000 मुलं परत गेली. पुन्हा दक्ष प्रजापतीने असाच उपक्रम केला. आणि मग मात्र नारद मुनीने पुन्हा त्या 10,000 मुलांना परत पाठवलं. आणि असं घडत असताना मग मात्र दक्ष प्रजापतीला राग आला, मी सृजन करत आहे. दक्ष प्रजापती कोण आहेत? ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत. मी सृजन करत आहे, सृजन करत असताना आज अनिष्ट करत आहे नाही का? मानसपुत्र आहेत नारद मुनी ब्रह्मदेवाचे. आणि मग श्राप दिला, तुम्ही एका जाग्यावर उभं राहून उपदेश करणार नाही तर तुम्ही असेच भ्रमंती करत राहताल आणि एका जाग्यावर तुम्ही थांबणार नाही. आणि हा श्राप ऐकल्यानंतर ब्रह्मदेव स्वतः प्रगट झाले. आणि ब्रह्मदेव म्हटले, तू एका संन्याशाला श्राप दिलास. कारण संन्याशाच्या मुखामधून, संताच्या मुखामधून पडलेले शब्द कधी खोटे ठरत नाही. कारण आत्मज्ञाने जे चौखडी संत जे माझे रूपडी ते दृष्टी पडो आवडी कामी की जय. संत हीच देवाची रूप आहेत आणि तो अनिष्ट केलेला आहेस. आणि मग सांगितलं, अरे बाबा, तुझी जी मुलं होती ती 20,000 मुलं होती. ही कोण होती? ही नपुसक होती. आणि जर त्यांचं तू लग्न केलं असतंस, विवाह केला असतास, तर तुझ्या हातून पाप घडलं असतं. मग तुझ्या हातून जर पाप घडलं असतं, तुला त्या पापातून वाचवण्यासाठी तुझ्या मुलांना पुन्हा हिमालयात कोणी पाठवलं? संतांनी पाठवलं. आणि तू त्यांना श्राप दिला. आणि मग मात्र दक्ष प्रजापती शरण आले ब्रह्मदेवाला. आणि ब्रह्मदेवाला शरण आल्यानंतर महाराज ब्रह्मदेव म्हटले, अरे राजा बाळा, जर तुला या पापातून मुक्त व्हायचं असेल तर तुला एकच करावं लागेल. काय करावं लागेल? ती जी मणिदीपावर बसली ना, जी मी सांगितली कीर्तनामध्ये, जी मणिदीपावर बसली ना, जिला 18 हात आहेत, जिने 16 शृंगार केलेले आहेत, जी शिवा